नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता इकडे गौरीने स्वतः मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो, कारण आता तिला सतत तिच्या मुलीची कमळीची चिंता सतावत असते. म्हणून आता ती कसलंही वर्षाचं न ऐकता आता लगेच मुंबईला जाण्याकरता निघते, तर ते म्हणजे एका टेम्पोमध्ये. तर आता टेम्पोमधून गौरी सरळ बसून मुंबईत पोचते. तर प्रेक्षकांना आता मुंबई बघता क्षणी सरूला आता खूप नवीन वाटते, कारण आता सरूने जेव्हा 18 वर्षापूर्वी ती मुंबई सोडलेली असते, तेव्हा मात्र मुंबईत प्रत्येक गोष्ट वेगळी असते. तर आता मुंबईत हे सर्व गावाकडचं जीवन सोडून 18 वर्षानंतर आता सरू मुंबईत आलेली असते. आता मात्र मुंबईत कुणाकडे जावं तिला काहीच कळत नाही, कारण आता आपली लाडकी कमळी नेमकी कोणत्या कॉलेजमध्ये शिकते हे सुद्धा एवढं सुद्धा तिला माहिती नसतं. आणि म्हणून आता ती सरळ देवी आईच्या मंदिरात जाण्याचा निर्णय घेते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे देवी आईच्या मंदिरात जाते. आता जेव्हा ती 18 वर्षानंतर त्या देवी आईच्या मंदिरात जाते, तेव्हा तिला सर्व आठवते की कशा प्रकारे राजन आणि ती या मंदिरात भेटायचे, आणि राजन पहिली वेळसुद्धा या मंदिरातच तिला भेटले होते. हे सर्व आठवून तिच्या डोळ्यात अश्रू येते. आता राजन कमळीला घेऊन सुद्धा या मंदिरात नामकरणासाठी आले होते. हा सर्व 18 वर्षापूर्वी घडलेला प्रकार तिला आठवते. प्रेक्षकांनो, आता ती देवी आईचं दर्शन घेते आणि तिथंच एका भिंतीला बसते आणि मनात विचार करते की देवी आई, आजपर्यंत तू या कामिनीपासून माझ्या कमळीला वाचवलेलं आहे. आता काही करून या राजनच तिचे वडील आहे हे सत्य सांगण्याची मला हिंमत दे. माझ्या कमळी पुढं आता काहीही करून हे सत्य मला सांगायचं आहे. तर प्रेक्षकांनो, आता इकडे दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता राजन बोलतो, आई, पूर्ण सिद्ध टेक पालती घातलं ग, पण तरीही मला माझी मुलगी आणि माझी बायको गौरी मिळालेली नाही आहे. आता मी काय करू मला कळत नाही. त्यांचं एक एक क्षण प्रतीक्षा करून आता माझं मनसुद्धा कमी पडायला लागलं. पण आता अन्नपूर्णा बोलते, राजन, आता तू कसलीही चिंता करू नको. माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे, कारण आता गुरुजीने सांगितलेलं आहे की तुमची नात लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, आता अन्नपूर्णा राजनला बोलते की मी आजच देवी आईच्या मंदिरात जाऊन येतो, आणि मला गुरुजींनी सुद्धा बोलावलेलं आहे की काहीतरी रक्षा मंत्र मला वाचण्यास देणार आहे, कोणता तरी मंत्र देणार आहे. तर आता ती लगेच राजनचा निरोप घेऊन देवी आईच्या मंदिरात जाण्याकरता निघते. तर आता तिकडे देवी आईची ओटी भरत असताना ती देवी आईला हात जोडून अन्नपूर्णा प्रार्थना करते की देवी आई, आता काहीही करून मी तुझ्या पुढे हात जोडते का बाई, आता मला माझी नात आणि माझी मोठी सून मिळू दे. असं बोलत आता ती देवी आईची ओटी भरते. तर प्रेक्षकांनो, आता आळोस्याला बसलेल्या सरूकडे तिचं लक्ष जाते. तेव्हा आता लगेच देवी आईला हात जोडून त्या बाईकडे ती जाते आणि बघते तर काय, गौरी. तेव्हा आता अन्नपूर्णा बोलते, गौरी, तू इथं काय करते आहेस ग? 18 वर्षापूर्वी तू राजनला सोडून गेली आणि आज मुंबईत असून सुद्धा तू आम्हाला भेटण्याकरता आलेली नाही आहे. अगं गौरी, माझा राजन तुझा एक एक क्षण वाट बघत आहे ग. त्याच्या मुलीला भेटण्याकरता तो सतत चिंतेत आहे, आणि तू मुंबईत असून सुद्धा आम्हाला भेटण्याकरता आलेली नाही आहे. काय झालं? का बरं आलेली नाही आहेस गौरी, सांग मला. आज देवी आई जर चमत्कार केला नसता तर तू आज मला 18 वर्षापूर्वी सोडून गेली तर आजसुद्धा भेटली नसती. असं ती आता अन्नपूर्णा मोठ्या प्रेमाने गौरीला विचारते. बाळा गौरी, तू सांग ना, का माझ्या राजनला तू सोडून गेली? असा संसार अर्ध्यावरती त्याचा का सोडून गेली? माझा राजन 18 वर्ष झाले ग, एक क्षणासाठी सुद्धा तुला विसरला नाही, आणि तू कशी ग त्याला विसरली? तेव्हा आता गौरी बोलते, मी 18 वर्षापूर्वी राजनला सोडण्याचं फक्त एकच कारण होतं आई, ती म्हणजे माझी मुलगी कमळी आणि माझा जीव वाचावा म्हणून. आणि त्यावर अन्नपूर्णा बोलते, म्हणजे काय? तर आता गौरी बोलते, आई, मला कामिनी आत्याने मारण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आम्ही मृत्यू पावल्यानंतर रागिणीचं लग्न राजनसोबत व्हावं म्हणून. आत्या त्या दिवशीसुद्धा मी घरी येणार होते, तर रस्त्यातच मला आपल्या घराच्या बाहेर गुंड दिसले आणि ते माझ्या मागावरती आले. म्हणून मला
सत्य कळलं. स्वतःला की कामिनी आत्या माझ्या जीवावर उठली आहे, म्हणून मी नाव बदलून सरू नाव ठेवून गौरू नाव सोडून सरू या नावाने माझ्या बाबाकडे सिद्धटेकला राहत होते. आता राजनसुद्धा सिद्धटेकला आले हे सर्व मला माहिती होते. आई मला माफ करा, फक्त मी त्या कामिनीच्या भीतीपोटी मी तुमच्यापासून आणि तुमच्या नातीला तुमच्यापासून दूर ठेवलेला आहे. तर आता प्रेक्षकांनो इकडे अन्नपूर्णा बोलते, आता तू कसलीही चिंता करू नको. कमळी माझी नात आहे हे माझ्यासाठी खूप मोठं माझं भाग्य आहे. आता प्रेक्षकांनो आपल्या गौरीचा हातात हात घेऊन मोठ्या प्रेमाने बोलते की तू आता कसलीही चिंता करू नको, अशी अन्नपूर्णा बोलते. आता कामिनी आणि रागिनीला मी माझ्या भाषेत धडा शिकवणार आहे. माझ्या राजांचा संसार त्यांच्यामुळे उघड्यावरती आलेला आहे. आता तू लगेच माझ्यासोबत चल. आणि लगेच आता अन्नपूर्णाच्या गाडीत बसून सरूला अन्नपूर्णा पार्लरमध्ये घेऊन जाते. आता पार्लरमध्ये घेऊन गेल्यानंतर लगेच पार्लरवाली बोलते, मॅडम तुम्ही आमच्या पार्लरमध्ये, आज तर आमचं भाग्यच उघडलं, असं अन्नपूर्णाला ती बोलते. काही नाही ताई, या बाईचं या सरूचं म्हणजे गौरीचं असं काही रूप बदला ना जेणेकरून हिला कोणी ओळखलंच नाही पाहिजे आणि ही अन्नपूर्णा निवासची राणी शोभली पाहिजे. तर आता प्रेक्षकांनो पार्लरवाली असंच काही गौरीचं रूप बदलून देते की जेणेकरून आता ती अन्नपूर्णा निवासची राणी दिसायला लागते. जर आता प्रेक्षकांनो आता जेव्हा रागिनी कामिनीसोबत अन्नपूर्णा आता या गौरीला बदललेलं गौरीचं रूप पाहून आता कामिनी आणि रागिनी नेमकं काय रिॲक्ट करणार आहे. आता राजांसमोर एवढं मोठं 18 वर्षाचं लपून ठेवलेलं सत्य येणार आहे, तेव्हा मात्र आता राजांचा आनंद काही गगनात मावेनासा होणार आहे. तर आपल्याला आता पण जेव्हा आता कमळीसमोर सत्य येणार तेव्हा कशी कमळी रिॲक्ट करणार की आता राजनच तिचे वडील आहे. आता राजांचा स्वीकार नेमकी कमळी करणार का. आता नेमकं अन्नपूर्णा या रागिनी आणि कामिनीला काय नेमकी शिक्षा सुनावणार आहे हे पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक आहे. म्हणून अशाच अपकमिंग इंटरेस्टिंग ट्विस्टसाठी आपल्या माझी मालिका या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.